नमस्कार, मी मनोज भोयर. जे विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पंतप्रधानांचा युरोप दौरा सुरू झालाय. या दौऱ्यात भारत जर्मनीचे संबंध मजबूत करण्यावर मोदी भर देत आहेत. जर्मनी, डेन्मार्क आणि पॅरिसला मोदी यांची भेट नियोजित आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कॉल्स यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर मोदींनी रशिया युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती भडकल्या असं महत्त्वाचं वक्तव्य केलं आणि त्यामुळे युद्धावर भारताच्या भूमीकडे अनेक देश आणि विशेष करून रशिया वेगळ्या अंगाने पाहण्याची शक्यता आहे. सुरुवात करूया जयम विशेषला. 3 दिवसांच्या युरोप दौऱ्याला पंतप्रधानांनी सोमवारी सुरुवात केली. सोमवारी बर्लिन इथे ते रवाना झाले. पंतप्रधान कार्यालयाने एका ट्विटमध्ये माहिती दिली की पंतप्रधान मोदी बर्लिनला गेले, जिथे ते भारत जर्मनीचे संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. पंतप्रधान सोमवारी बर्लिन जर्मनी इथे पोहोचले, जिथे त्यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्स यांच्यासोबत 6व्या भारत जर्मनी चर्चेत सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी मंगळवारी डेन्मार्कला जाणार आहेत आणि नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा समारोप पॅरिसमध्ये मुक्कामाने होईल, जिथे फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची ते भेट घेतील. जर्मनीची राजधानी बर्लिन येथील हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायातील लोकांशी संवादही साधला. मात्र त्यापूर्वी मोदी यांचं स्वागतही करण्यात आलं. गार्ड ऑफ ऑनरही त्यांना देण्यात आला. या संदर्भाची आपण काही महत्त्वाची दृश्य आपण पाहणार आहोत. मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर्मन आणि भारताच्या संबंधाच्या दृष्टिकोनातून. विमानतळावर पंतप्रधान मोदींचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. येथील हॉटेलात पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधला. यावेळी जर्मनी दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आलं. यानंतर त्यांनी जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्स यांची भेट घेतली. शोल्स हे चान्सलर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांची ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर्मन लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदी आणि जर्मन चान्सलर यांच्यात बैठकही झाली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीत परस्पर संबंध आणि व्यापार वाढवण्यावर चर्चा झाली. तत्पूर्वी मोदी यांनी बर्लिनमध्ये भारतीय वंशांच्या लोकांची भेटही घेतली. पाहूया गार्ड ऑफ ऑनरची काही दृश्य. क्या बनाया तुमने? મોદીજીનું સ્વાગત છે.
जर्मनीची राजधानी बर्लिन इथं पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याची काही दृश्य पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा कोणकोणत्या गोष्टींसाठी भारतासाठी महत्त्वाचा आहे तेही पाहूया तपशिलात. पंतप्रधान मोदी सोमवारपासून विदेश दौऱ्यावर. भारत जर्मनीचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला जातो. जर्मनी, डेन्मार्क आणि पॅरिसला भेट नियोजित आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो. 6व्या भारत जर्मनी चर्चेत मोदी सहभागी होतील. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल यांच्यासोबत त्यांची भेट नियोजित आहे आणि ती झाली आहे. फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची ते भेट घेतील. ही भेट नियोजित आहे. 7 देशातील 8 नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठक मोदी करतील. पंतप्रधान 50 जागतिक व्यावसायिकांशीही संवाद साधणार आहे. 7 देशांच्या 8 नेत्यांशी ते चर्चा करतील. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा समारोप पॅरिसमध्ये होईल. पंतप्रधान मोदी 6व्या भारत जर्मनी आंतर सरकारी सल्लागार म्हणजेच आयजीसीचे सहअध्यक्षपद भूषवतील. हा एक खास कार्यक्रम आहे जो भारत फक्त जर्मनी सोबत करतो. आयजीसीची सुरुवात 2011 मध्ये झाली. ही एक विशेष द्विवार्षिक यंत्रणा आहे ज्या दोन्ही देशांच्या सरकारांना द्विपक्षीय मुद्द्यावर चर्चा करून संमती बनवण्याची संधी मिळते. या कार्यक्रमात दोन्ही देशांचे अनेक मंत्रीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील सहभागी होतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं की या भेटीमुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध मजबूत करण्याची भविष्याची ब्लूप्रिंट तयार होईल. विशेष म्हणजे बर्लिन नंतर पंतप्रधान 3 मे रोजी डेन्मार्कला भेट देतील, जिथे ते डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी द्विपक्षीय संबंधावर चर्चा करतील. येथे ते दुसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदी फ्रान्सला भेट देतील, जिथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतील. जर्मनीच्या चान्सलर सोबत मोदी यांची भेट झाली, महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर मोदी काय म्हणाले ते खूपच महत्वाचं आहे, ऐकूया. यूक्रेन संघर्ष से उत्पन्न उथल पुथल के कारण तेल की कीमतें आसमान छू रही हैं. विश्व में खाद्यान्न और फर्टिलाइजर की भी कमी हो रही है. इससे विश्व के हर परिवार पर बोझ पड़ा है, किंतु विकासशील और गरीब देशों पर इसका असर और गंभीर होगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कॉल्स यांच्यासोबत बैठक केल्यानंतर त्यांनी भाषण केलं. या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे पाहूया. रशिया युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती भडकल्यात. जगात महागाई वाढली ती युद्धामुळे. युद्धाच्या सुरुवातीलाच
युद्धविराम करण्याचे भारताचे आव्हान होते असंही मोदींनी म्हटलेलं आहे. शांतता नांदावी हीच भारताची सुरुवातीपासून भूमिका असल्याचं मोदी यांनी सांगितलं. परस्पर संवाद हाच युद्धावर एकमेव उपाय असल्याचंही मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितलं. युद्धामुळे सर्वांचंच नुकसान होतंय, त्याचा फटकाही सर्वांनाच बसतोय असंही मोदी म्हणाले. कोणताही एक देश विजयी होऊ शकत नाही असं मोदी म्हणाले. तर कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले आणि त्याची झळ आपल्याला यापूर्वी सुद्धा बसली आहे आणि बसते आहे असंही मोदी यांनी म्हटलेलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, तरीही युक्रेनवरील संकटाचं ढग कमी होण्याचं नाव घेत नाहीये. रशियाच्या हल्ल्यानं युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान युक्रेनला शस्त्रसाठा पुरवणं युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल असं रशियानं सांगितलंय. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की रशियन सैनिकांचा सामना करण्यासाठी जगभरातील सर्व शक्तिशाली देशांकडून शस्त्राची मागणी करत आहेत. परंतु युक्रेनला मदत करणारे सर्व देश अशी परिस्थिती टाळू इच्छितात ज्यामुळे नाटो आणि मॉस्को यांच्यात थेट संघर्ष उद्भवू शकेल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या वतीनं इशारा दिला की युक्रेन रशियन युद्धात हस्तक्षेप करतील किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील अशा देशांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे सर्व मार्ग रशियाकडे खुले आहेत. यासोबतच रशियानं अमेरिकेला युक्रेनला शस्त्र पुरवू नयेत असंही सांगितलंय. रशियानं अमेरिकेला कायमच हा गंभीर इशारा दिलाय. मात्र रशियाच्या भूमिकेच्या विरोधात म्हणण्याच्या विरोधात युक्रेनला त्यांनी कायमच मदत पुरवण्याचं सुरू ठेवलंय, तशी त्यांची भूमिका कायमच राहिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा दौरा खूपच महत्वाचा ठरला. जर्मन चान्सलर सोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे आपण पाहिले. हे मुद्दे पाहिले किंवा मोदी यांचं आपण भाषण पाहिलं तर जगातल्या वेगवेगळ्या देशांचं लक्ष या भाषणाकडे जरूर लागून राहिलं असेल आणि मुळात रशियाचं सुद्धा या भाषणाकडे लक्ष असेल, कारण त्यांनी 3 दिवसांचा हा युरोपियन देशांचा दौरा आखलाय. याच युरोपियन देशांनी कायम युक्रेनला मदत केली आणि मदत करण्याची त्यांची भूमिका अजूनही कायम आहे. त्यामुळे रशियानं जरूर कान मोदींच्या दौऱ्याकडे टवकारले असतील, मोदींच्या भाषणाकडे त्यांचं लक्ष असेल. त्यावर रशियाची भूमिका सुद्धा येत्या काही काळामध्ये स्पष्ट होऊ शकते.